20 तारीखला आमची दीपनगर प्रशासनाने 660 प्रोजेक्टने सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांना 11 वाजेच्या टायमाला मीटिंगसाठी बोलवलेलं होतं। त्या मीटिंगच्या संदर्भामध्ये ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, ग्रामसेवक व मी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आम्ही त्या ठिकाणी गेलो। परंतु काही राजकीय दबावापोटी अभियंता यांनी ती मीटिंग नाकारली आणि मीटिंगला येण्यास आम्हाला मनाई केली। त्या मनाई केल्यामुळे आम्ही गेटवर भर उन्हामध्ये 5.5 तास त्या ठिकाणी बसून होतो। त्या ठिकाणी बसून असल्यामुळे आम्ही विचारलं, साहेबांनी आम्हाला निरोप पाठवला की बुवा तुम्ही आधी का बसले आहे। आम्हाला सुरक्षा रक्षकाकडून धमकी देण्यात आली, परंतु आम्ही सुरक्षा रक्षकाकडे निरोप दिला की बुवा आम्हाला CSR संदर्भात बोलायचं आहे। आमच्या गावच्या ज्या निविदा कॅन्सल झाल्या त्या निविदा कॅन्सल करून त्याचा जाब हे विचारायचं की तुम्ही का कॅन्सल केल्या। त्या निविदा कॅन्सल केल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी मीटिंग लावली होती। त्या मीटिंगला बसल्यामुळे त्यांनी आमची मीटिंग नाकारली आणि आम्ही त्या ठिकाणी मीटिंगला गेलो आणि गेटवर आम्हाला आंदोलनास्वरूप त्या मीटिंगचं महत्त्व आंदोलनास्वरूप करण्यात आलं। आणि तीच माहिती खडसे साहेब यांना माहिती पडली की माझे कार्यकर्ते, वेल्हाळे गावचे कार्यकर्ते, जाटगाव वेल्हाळा हे सरपंचासह त्या ठिकाणी उन्हामध्ये बसले, गेटवर बसलेले आहे। म्हणून खडसे साहेब जीवाला जीव देणारे नेते हे एका कार्यकर्त्याकरता त्या ठिकाणी आले आणि आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन देऊन त्यांनी सांगितलं आंदोलनाला माझा पाठिंबा आहे, परंतु काही लोक खडसे साहेबांच्या त्या ठिकाणी येण्याचा वेगळा प्रवाह करता आणि राजकारण करता। खडसे साहेबांनी त्या ठिकाणी कुठल्याही गावाला असं म्हटलं नाही की माझा या गावाला विरोध आहे, परंतु त्यांनी सांगितलं सर समान वाटा आणि तुमच्या निकर्षामध्ये जे बसत असेल तसं तुम्ही करा। परंतु काही लोक त्याच्यात राजकारण घालून त्या ठिकाणी म्हणता की तुम्ही 15 गावचे सरपंच त्या ठिकाणी होते ना, आमच्या जो हे सर्व सरपंच आहे, परंतु आम्हाला इथले सरपंच जमा करण्याची काही गरज नाही आहे। ते गरज तुम्हाला असेल, आम्हाला जनतेला फक्त आमच्या गावाचा जो विकास आहे तो विकासाबाबतीत आम्ही त्या ठिकाणी विचारायला गेलो होतो आणि आम्हाला आमच्या निघालेल्या निविदा आमच्या आजही आमच्या निविदा काढल्या तर आमचा कुठलीही तक्रार त्या ठिकाणी नाही। परंतु खडसे साहेबांचं जर नाव तुम्ही खराब करत असाल तर आम्ही 1500 सरपंच त्या ठिकाणी मीटिंगला घेऊन जाण्याची आमची ताकद आहे। तर तुम्ही 15 सरपंच म्हणताय, परंतु याचा कुठेही तुम्ही खडसे साहेबांच्या याचा दुरुपयोग करू नका, कारण खडसे साहेबांसारखा नेता हा जीवाला जीव देणारा नेता आहे। कार्यकर्ता आणि आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या बहिणी त्या ठिकाणी उन्हात बसल्या होत्या म्हणून खडसे साहेब त्या ठिकाणी आले, तर त्याचा वेगळा रोष त्यांनी काढू नये। आमच्या निविदा ज्या कॅन्सल केल्या आहे त्या निविदा जर आमच्या गावाच्या परत तुम्ही जशी पहिली यादी नामंजूर केली तशी ही पण नामंजूर करा आणि संपूर्ण यादी नव्यानं हे करा। जसं खडसे साहेब म्हणता किंवा तुम्ही म्हणता की वेल्हाळे गावाला बाधित आहे तर 25% आम्हाला जर CSR मिळालंच पाहिजे, कारण आमचं परिपूर्ण गाव 100%नी 101% गाव आमचं हे बाधित झालेलं आहे। तर या बाधित गावाला अधिक लक्ष देणं हे त्यांचं काम आहे। त्यांच्याच मतदारसंघातलं गाव आहे आणि त्यांच्याच मतदारसंघातल्या गावामुळे त्यांचा या गावालाही विरोध करू नये। त्यांचं पत्र शासकीय अधिकाऱ्याने वाचून दाखवलं, नाथाभाऊने ते पत्र वाचून दाखवलं नाही की आम्ही वाचून दाखवलं नाही, त्या शासकीय अधिकाऱ्याने पत्र वाचून दाखवलं की आदरणीय आमदार सावकारे यांच्या पत्रामुळे ह्या निविदा रद्द करण्यात आल्या। नव्या गावांना ह्या निविदा सारख्या आहेत का? आमच्या गावात 69 लाखाचे कामं होते, प्राथमिक आरोग्य केंद्र होतं, पाण्याच्या पिण्याची टाकी होती, रस्ते गटारी होत्या, हे सर्व निविदा आमच्या त्या ठिकाणी निघालेल्या होत्या। तर ते सर्व निविदा कॅन्सल करून तुम्ही फक्त पाण्याच्या ट्रेनच्या 15 लाखाचे काम आमच्या गावात घेतले, गटारी आणि हे। मग हे तर आम्ही ठराव दिलाच नाही। जर आमचं पहिले ठराव तुम्ही कॅन्सल करता, आमचं गाव बी तुमच्या तालुक्यात आहे, आम्ही तुमचेच मतदार आहे, हेही गाव तुमच्या मतदारसंघात आहे, ह्याही गावानं तुम्हाला भरभरून प्रेम केलं आहे आणि करू सुद्धा। त्याच्यात कोणतीही शंका असली तर तुम्ही तेही सांगा की वेल्हाळा गाव हे माझ्यावर प्रेम करणार नाही। राजकारण कुठलंही नाही आहे। आम्ही आमच्या गावाचा विकास निधी मागला आहे। आमच्या गावाच्या विकास निधीमध्ये जर कोणी राजकारण आणून हे करत असतील तर त्यानेच वाट्यावर आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आदरणीय आमदार साहेब म्हणतात की वेल्हाळ्याचे काही कार्यकर्ते नाथाभाऊला जाऊन कानामध्ये दुसरं काही सांगता, परंतु कार्यकर्त्यांनी कुठलंही खोटं बोललेले नाही आहे।
कार्यकर्त्यांनी जी सत्यता आहे तीच चांगली आहे. कारण आता आपलं आमदार सावकारे साहेब म्हणतात की कार्यकर्ते अधिकाऱ्यावर दडपण आणता आणि कामं घेता, परंतु त्यांच्याजवळ तसे 10 लोक उभे आहेत त्यांचेच कार्यकर्ते की ते कामं घेऊन घर तर बांधता, आपण भीती घर बांधताना खालचा पहिया कोरीसनच भीती बांधता. याच्याकडे सावकारे साहेबांनी लक्ष द्यावं. नंतर दुसऱ्या खडसे साहेबांच्या कार्यकर्त्यावर आरोप करावे. याचं जीवन या गावामध्ये आता 4 महिन्याच्या पूर्वी रस्ता झाला. तो रस्ता सुद्धा असा झालाय की कोणी म्हणणार नाही की 10 वर्ष पहिले केलेला आहे. कोणी केलं? तो कार्यकर्त्यांनीच केलेला आहे. त्यांनी शोधावं कोण कार्यकर्ते इथं. आम्ही सांगितलं तर ते म्हणतील की ते तक्रारी करता तुमच्या. आमची मागणी अशी होती की आमच्या गावाला जो CSR निधी मिळतो तर आमचा जो CSR निधी आहे आणि म्हणजे यांनी काय केलं, सर्वात आधी असं केलं की आम्हाला 69 लाखाचे कामं सुचवले. म्हणजे आम्ही त्यांना सुचवले 69 लाखाचे कामं सुचवले आणि त्यानंतर ती यादी रद्द करून नव्यानं दुसरी यादी तयार करण्यात आली आणि नव्याने यादी तयार केली. तरी त्या नव्या यादीमध्ये आमच्या गावाचे 69 लाखाची जी कामं होती ती कामं कमी करून फक्त 15 लाखावरती आणली. तरी आमची अशी मागणी महाजनकोकडे सदर पत्राद्वारे आम्ही प्रत्येक वेळा त्यांना सूचित केलेलं आहे की आमचं गाव हे ॲश बंड बाधित आहे आणि त्या अनुषंगाने आम्हाला 25% CSR निधीमधून एक राखीव निधी म्हणून आमच्या गावाला तो डिक्लेअर करावा. 25% निधी आमच्या गावाला द्यावा आणि उर्वरित निधी जो आहे तो तुम्ही इतर सर्व गावांना वितरित करावा. ॲश बंडासाठी जे गाव जंगल गेलेलं आहे ते फक्त आणि फक्त विल्हाळे गावातील शिवारामधलंच जंगल गेलेलं आहे आणि त्या ॲश बंडामुळे इतर गावांना सुद्धा प्रदूषणाचा त्रास सोसावा लागतोय. मग त्या गावांना पण तुम्ही समाविष्ट करून घ्यावे. जे फक्त महाजनको आणि गावाचं आहे याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही आणि काहीच नाही. आम्हाला फक्त आमच्या गावाचा विकास व्हावा यासाठी आम्ही महाजनको बरोबर आमची लढाई चालू आहे. लोकांनी एकत्र येऊन गावाचा विकास करावा, नाही त्या विषयाचं राजकारण करू नये.